2026 नवीन वर्षाचे कालनिर्णय योग्य दिशा कालनिर्णयवर लिहा 2 शब्द. वर्षभर पैसा घरामध्ये येऊ लागेल. चुकीच्या दिशेला लावल्याने घरामध्ये विघ्न संकट येईल, अडचणी येतील. यंदा 2026 मध्ये आपण सगळेजण कालनिर्णय आणत असतो. तर 2026 या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती मार्गशीर्ष महिना झाल्यानंतर पौष महिन्यात नवीन वर्षाची सुरुवात होत असते. या नवीन वर्षाचे कालनिर्णय तुम्हाला योग्य दिशेलाच आवर्जून लावायचा आहे. कारण घरामध्ये आपण कालनिर्णय लावत असतो. तर कालनिर्णय ज्या ठिकाणी लावत असतो, जी दिशा म्हटली जाते ती अत्यंत शुभ म्हटली जाते. ज्या दिशेला आपण कालनिर्णय लावत असाल तर आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण घरात योग्य दिशेला कालनिर्णय लावत असतो, त्यातील जे आकडे आहेत तर तो एक अंक किंवा मूलांक म्हटला गेलेला आहे. तर आपले जे वर्ष आहे किंवा आपलं जे जन्मतारीख आहे यावर निगडित आहे. आपल्या जीवनाला कोणती दिशा दाखवायची आहे किंवा घरामध्ये पतीवर, मुलांवर किंवा कुटुंबावर काही विपरीत परिणाम होणार आहे का, किंवा आपण जर चुकीच्या दिशेला जर हे कालनिर्णय लावले तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता जास्त वाढणार आहे का. जर आपण कालनिर्णय लावत असताना चुकीच्या अयोग्य दिशेला जर तुम्ही लावलं तर याचा परिणाम आपल्या घरावर नकारात्मक वाढत असतो. निगेटिव्हपणा येत असतो, एकोपा राहत नाही, वादविवाद होतात. यामुळे वारंवार दुःख, दारिद्र्य, गरिबी या गोष्टीचा सामना आपल्याला करावा लागतो. कुटुंबात कलह, वाद, संकट, अडचणी येतात. म्हणून आपले जे येणारे आयुष्य आहे किंवा जे वर्ष आहे तर ते आनंदाचे व सुखसमाधानाचे जावो अशी प्रार्थना देवाकडे केली जाते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कालनिर्णय घेत असताना कोणत्या दिशेला आपल्या घरामध्ये लावायचा आहे, कोणती दिशा योग्य आहे. त्याचबरोबर या कालनिर्णयावर आपल्याला 2 शब्द जे आहेत तर ते लिहायचे आहे. हे 2 शब्द लिहिल्याने आपल्या जीवनात आनंद, सुख, समाधान प्राप्त होते. नकारात्मकता, शत्रूचा त्रास जाणवत नाही. 33 पिढ्यांना लागलेला जो प्रखर पितृदोष आहे तर तो नाहीसा होतो. यावर मुलांवर कधीही संकट येत नाही. मग त्याकरिता आपल्याला कालनिर्णय योग्य दिशेला लावायचा आहे. कॅलेंडर कुठल्याही दिशेला लावावं, कुठल्याही दिशेला लावू नये. त्यामुळे काय परिणाम, विपरीत परिणाम जे आहेत तर ते आपल्या जीवनावर होत असतात. याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे, पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पहा, प्रत्येकाच्या घरामध्ये आपण पाहतो की नवीन वर्ष लागताच प्रत्येक घरामध्ये कालनिर्णय आवर्जून घेऊन येतात. पण पहा, तर आवर्जून हे नियम जर तुम्ही पाळले तर घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. वर्षानुवर्ष जे आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला लाभत असतात. त्याचबरोबर जीवनात आनंद येत असतो, सुख समृद्धी प्राप्त होते. आता आपण पाहूया की जेव्हा आपण कालनिर्णय घरामध्ये घेऊन येतो तर योग्य दिशा कोणती आहे जेव्हा लावायचा आहे तेव्हा कोणत्या दिशेला कालनिर्णय जे आहे तर तुमची स्थिती जी आहे तर ती दर्शवत असतो. जीवन आहे तर ते बदलत असते. तर व्यवस्थित ठिकाणी लावत असाल तर 100% याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला लाभत असते. 100% तुमच्या जीवनात अडचणी, अडथळे, दुःख नाहीसे होईल. कारण हा पण एक वास्तुशास्त्राचा नियम म्हटला गेलेला आहे. हे वर्ष आपल्याला कोणाला सुखाचे गेलेले असेल किंवा दुःखाचे गेलेले असेल किंवा आनंदाचे गेलेले असेल, तर कोणाला दारिद्र्य घरामध्ये आलेला आहे किंवा पैसा जो आहे तर तो घरामध्ये आलेला नाही किंवा भरपूर पैसा आलेला आहे किंवा घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल, बाकी काही जणांच्या घरामध्ये भरभराट असेल किंवा 2025 हे वर्ष जे आहे तर काहीचे सुखाचे किंवा दुःखाचे गेलेले आहेत. तर सगळेजण आपण देवाकडे हीच प्रार्थना करत असतो की माझ्या घरामध्ये जे नवीन वर्ष आहे तर ते सुख समाधानाने, आनंदात आणि घरामध्ये कटकटी न येता सुख समाधानाने जाऊ द्या. माझ्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहू द्या. पण काही कॅलेंडरची दिशा जी आहे तर ती सुद्धा व्यवस्थित ठिकाणी लावायला हवी. जर या नियमानुसार आपण आपल्या सर्वांच्या घरामध्ये जेव्हा आपण मोबाईल बघत असतो, मोबाईलमध्ये कालनिर्णय असतो, पण कालनिर्णय आपण जेव्हा घरामध्ये लावतो त्यावेळेमध्ये त्याची व्यवस्थित दिशा जी आहे, घरामध्ये कालनिर्णय असणे हे अत्यंत शुभ मानले जाते. आपले येणारी वेळ त्या कालनिर्णयावर डिपेंड असते. तसंच आपल्या मोबाईलमध्ये घड्याळ असतं तरी पण आपण घड्याळाकडे बघत असतो. तसंच कालनिर्णय जे आहे हे मोबाईलमध्ये असते. तरीही आपण जर घरामध्ये योग्य दिशेला जर लावलं तर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या जीवनावर होत असतो.
म्हणून आवर्जून एक का होईना घरामध्ये कालनिर्णय घेऊन यायचा आहे. हा घरात घड्याळ लावतो त्याचप्रमाणे कालनिर्णय सुद्धा छोटा आपल्या घरामध्ये असायला हवा. कारण कालनिर्णय घेतल्यानंतर येणारा वेळ किंवा पुढचा काळ कसा जाणार आहे तर ते कालनिर्णय ठरवत असतो. म्हणून येणारा काळ जो आहे तर तो चांगला घालवण्याकरिता आपल्याला जे कालनिर्णय आहेत तर ते योग्य दिशेला लावायचा आहे. कालनिर्णय आणल्यानंतर कोणत्याही घराच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही लावत असाल किंवा कुठेही जागा दिसेल तिथे लावत असाल तर बघा, वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगितले आहेत. 100% जरी नाही जमले तर महत्त्वाच्या गोष्टी ह्या ज्या आहेत जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपण ह्या पाळल्या पाहिजे. जसं की मुख्य घराच्या दरवाजासमोर घरामधील गॅस, शेगडी, पाण्याचा हंडा, फिल्टर आपण कुठे ठेवतो किंवा घराच्या मुख्य दरवाजात तर अतिशय अत्यंत शुभ मानला जातो. काही गोष्टी आहेत तर त्या वास्तुशास्त्रामधल्या असल्या पाहिजे. तर घर छोटंसं असू द्या की मोठं असू द्या, आता कॅलेंडर कुठे ठेवायचं आहे, कोणती दिशेला लावल्यामुळे काय होतं तर आता आपण पाहूया कोणती दिशा योग्य आहे, कोणती दिशा नाही. पहिला, वास्तुशास्त्रामध्ये घराच्या दक्षिण दिशा जो आहे हा अत्यंत शुभ मानला जातो. भिंतीला तुम्ही जर कालनिर्णय लावत असाल तर यामुळे घरातील सगळ्यांच्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येत असतात. कारण ही दिशा यमराजाची दिशा म्हटली गेलेली आहे. आपले जे पूर्वज आहेत तर या दिशेला आपल्या घरामधून प्रवेश करत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. म्हणून ही दिशा आपल्या पूर्वजांची असते. म्हणूनच सगळ्यांच्या जीवनात आणि आनंदामध्ये स्थिरता हवी असेल तर चुकूनही या दिशेला कालनिर्णय लावू नका. कारण घराच्या व राहणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतो, आरोग्य बिघडते. त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही कालनिर्णय लावू नका. नंबर 2, दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे कालनिर्णय तुम्ही नवीनच घ्यायचा आहे. चुकूनही जुना कॅलेंडर आपल्याला वापरायचा नाही. जुना कालनिर्णय जो आहे तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि नवीन कालनिर्णय आहे तर तो घ्यायचा आहे. बरेच घरामध्ये जो जुना कालनिर्णय आहे तर तो तसाच ठेवत असतात, पण तसं वापरणं योग्य नाही. कारण आपला जो वर्तमान काळ आहे तो चांगला राहावा, भविष्यकाळामध्ये कोणताही उतार चढाव न यावा, त्यासाठी भूतकाळामध्ये झालेल्या गोष्टी आहेत त्या भविष्यकाळामध्ये येऊ नये, त्यासाठी चुकूनही जुना कालनिर्णय ठेवू नये. दक्षिण दिशेला कालनिर्णय लावल्याने यमाची दिशा असते आणि या दिशेला कालनिर्णय लावल्यामुळे नकारात्मक व अशुभ घटना आपल्यासोबत पाहायला मिळत असतात, आयुष्यामध्ये घडत असतात. म्हणूनच अपमृत्यू येत असतो आणि आजारपण वाढत असते. दक्षिण भिंतीला कालनिर्णय लावले तर जेव्हा आपण लावत असतो तेव्हा शुभ गोष्टीसाठी आपण कोणतेही काम जे आहे तर ते करायला जातो, ते काम होत नाही. कालनिर्णय लावत असताना दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाच्याच भिंतीला चिटकून ठेवू नये. तर आपण बघत असतो की दरवाजा मागे काही चिटकत असतो किंवा काही लटकन जे आहे तर ते चिटकवत असतो, तोरण लावत असतो किंवा अँगल लावत असतो. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात, काही अडकत असतो. मग कालनिर्णय पण लावतो, पण मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला चुकूनही कालनिर्णय लावायचा नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या कर्त्या पुरुषांच्या कामामध्ये अडचणी येतात, यश मिळत नाही, दुःख दारिद्र्य येतात, कष्ट भरपूर करावा लागतात, यश मिळत नाही. दरवाजाच्या मागे कालनिर्णय लावल्याने आपल्या घराच्या मुख्यद्वारापासून सकारात्मक ऊर्जा येत असते तर ती कमी होत असते आणि नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश जे आहे तर ती करत असते. आणि जी माता लक्ष्मी आहे तर ती आपल्या दारातून उंबरवट्यावरून निघून जात असते आणि वाईट गोष्टीचा आपल्याला जीवनावर आणि आपल्या पतींवर वाईट. नंबर 5, यानंतरची पुढची दिशा आहे ती म्हणजे पश्चिम दिशा. तर पश्चिम दिशेला जर तुम्ही कालनिर्णय लावत असाल तर पैसा टिकून राहतो, आजारपण येत नाही, लक्ष्मी स्थिर राहते, कर्जबाजारी होत नाही, पतीचा व मुलाचा व्यवसाय चांगला चालतो. जर आपल्या एखाद्याकडून कर्ज घेतलेलं आहे तर ते कर्ज फेडण्यासाठी आपल्याला फायदा होत असतो. कारण ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते. पण जेव्हा देवाचे आपण नामस्मरण करतो किंवा योग्य उपाय करतो त्या वेळेमध्ये आपण कर्ज जे आहे तर ते कमी होण्यास मदत होत असते. काही अंक असतात, हे अंक आपल्या जीवनात शुभ आणि अशुभ फळ प्राप्त करून देत असतात. म्हणूनच कालनिर्णय ज्या ठिकाणी लावले जाते तर त्या ठिकाणापासून आपल्या जीवनात विपरीत परिणाम होत असतात, जाणवतात. जर पश्चिम दिशेला तुम्ही जर कालनिर्णय लावत असाल तर जास्तीत जास्त नफा तुम्हाला जाणवतो, लॉस होत नाही. उद्योगधंदा असेल ते सुद्धा चांगला चालतो, अगदी व्यवस्थितपणे चांगला चालतो. घराच्या उत्तर दिशेला किंवा पश्चिम दिशेला तुम्ही कालनिर्णय लावू शकता.
आणि बघा जे नियम आहे तर ते तुम्हाला सांगणार आहे. तुमचा व्यवसाय असेल, दुकान असेल किंवा नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, बिझनेस असेल, छोटी कंपनी असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला लाभ होऊ शकतो. जर तुम्ही नियम हे जर नित्यनेमाने जर पाळले, भिंतीवर जर तुम्ही कालनिर्णय लावत असाल तर नोकरी संबंधित, शिक्षणासंबंधित ते समस्या आहेत तर त्यामध्ये अडचणी येत नाहीत, समस्या होत नाहीत. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला सुद्धा कालनिर्णय लावणे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. पूर्व दिशेकडून सूर्य येत असतो. सूर्याचे किरण आपल्या घरामध्ये पडत असतात. जेव्हा सूर्याचे किरण आपल्या घरामध्ये पडत असतात तेव्हा आरोग्य सुधारते व आपल्याला एक सकारात्मक लहरी ज्या आहे तर त्या सूर्याकडूनच मिळत असतात. म्हणून त्यामुळेच ती प्रकाशाची दिशा म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला सुद्धा कालनिर्णय अत्यंत शुभ मानले जाते. पूर्व दिशेकडून सूर्य येत असतो आणि पश्चिमेकडे मावळत असतो. तर ही प्रकाशाची दिशा म्हटली गेलेली आहे. म्हणूनच पूर्व दिशेला जर तुम्ही कालनिर्णय लावत असाल तर अत्यंत शुभ मानले जाते. घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेलाही तुम्ही कालनिर्णय लावू शकता. ह्या गोष्टी या दिशेला सकारात्मक ऊर्जा जास्त टिकवत असतात. म्हणूनच त्यामुळे घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला जर तुम्ही कालनिर्णय लावत असाल तर घरामध्ये आनंदाचं वातावरण जे आहे तर ते तयार होत असते. आणि पूर्व दिशेला सूर्य उगवत असतो त्यामुळे पूर्वेची ऊर्जा जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होते. कारण सूर्यदेवाला ही दिशा समर्पित असल्यामुळे उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जर कालनिर्णय लावत असाल तर ते आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी खूप फायदेशीर ठरत असते. काही शुभ, काही अशुभ घटना ज्या आहेत तर त्या होत असतात तर त्या आपल्यासोबत घडत नाहीत. म्हणूनच तुम्ही लावत असताना पूर्व दिशेलाच आवर्जून हा कालनिर्णय जो आहे तर तो लावायचा आहे. कारण ही अत्यंत शुभ दिशा म्हटली गेलेली आहे. त्यानंतर कालनिर्णयावर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं कुंकू भिजवायचं आहे, त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि या तुळशीच्या काडीने आपल्याला या कालनिर्णयावर मधोमध आपल्या कुलदेवतेचं मंत्र लिहायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायचा आहे. हे 2 शब्द लिहायचे आहे. यामुळे घरामध्ये भरभराट होते आणि येणारं वर्ष जे आहे हे सुख समाधाने जात असते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.